त्या काळच्या बजेटचं जास्त होतं त्यामुळे ठेवला होता असंच. आणि जेव्हा फिल्म करायचा विचार झाला तेव्हा म्हटलं की हा विषय का घेऊन नये, कारण आपण जरी आज कितीही सुधारला असतो जेनझी आज म्हणत असते आपल्या जनरेशनला, तरी आजही मुलींना मारून टाकलं जातं आणि त्याच पद्धतीनं जनावरांच्या मध्ये रेड्याला कापून टाकलं जातं. तर ही परिस्थिती आजही तितकीच ग्रामीण भागामध्ये का भारताच्या मोस्ट ऑफ भागांमध्ये गावांमध्ये ही आजही आहे. त्यामुळे म्हटलं मग हा वेगळा विषय आहे, आपण त्याच का करू. आणि मग ह्या धाडसाला मुकेशची साथ मिळाली आणि मग हा प्रवास इथं घेऊन आला आपल्या स्टुडिओमध्ये. खरंच कौतुक आहे तुमचं की जिथे एखादी ऐतिहासिक सिनेमे किंवा लव्ह स्टोरीज या सगळ्या फिल्म्सची जेव्हा एक लाट वाहत असते त्याच्यामध्ये प्रवाहाच्या थोडंसं विरुद्ध जाऊन काहीतरी नवीन आणि वेगळ्या विषयाला हात घालणं ही खरं तर एक मोठी जबाबदारीची गोष्ट आहे, जोखीम आहे मी असं म्हणेन. आणि ही जोखीम पार पडत असताना तुमचे मित्र मंगेश सर आणि ही जी काय त्यांनी तुम्हाला साथ दिली आहे, म्हणजे मी असं ऐकलंय की तुमची खूप जुनी मैत्री आहे आणि तुम्ही असंही तुमचं एक वाक्य होतं की यापुढेही आम्ही कुठलाही सिनेमा केला तरी एकमेकांना नेहमी सपोर्ट करू. तर या जे मैत्रीचं कनेक्शन आहे, इव्हन प्रसेनजीत सुद्धा कोल्हापूरचे आहेत आणि हे जे काय असं कोल्हापूर कनेक्शन आम्ही ऐकतो ना, म्हणजे आधीच्या पण संवादामध्ये मी ऐकलं की आमचे प्रोड्युसरच खूप खवय्ये आहेत, फुडी आहेत, तेच आम्हाला सांगतात आज काय हवंय जेवायला आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्ता वगैरे फार अगदी मज्जा केलेली आहे. सो मला हे कोल्हापूरचं कनेक्शन ऐकायला आवडेल आणि तुमची मैत्री ऐकायला आवडेल. कोल्हापूर जर का म्हटलं तर खाण्याच्या बाबतीत वेगळं आहे, फिरण्याच्या बाबतीत वेगळं आहे, माणसं वेगळी. पण खरं सांगू का तर काप हा जो पिक्चर आहे ना हा पूर्ण सगळ्यांशी जोडलेला आहे. सगळी नाती त्याच्यामध्ये दाखवली आहे, भले ते मुंबईचे असू दे, पुण्याचे असू दे, विदर्भ असू दे, कोल्हापूर असू दे, पश्चिम महाराष्ट्र कोणताही माणूस असू दे, तर कुठल्या ना कुठल्या क्षणापासून इथं जोडलेला आहे. जसं अनुप जे डिरेक्टर आहेत तसे प्रसंगी सर जे सिंगर आहेत, मी मंगेश ऐश्वर्या मॅडम. सो प्रत्येकाचं एक नेचर आहे, त्यांचं कुठं ना कुठेतरी गावाकडे कनेक्शन आहे. हा एक टच प्रत्येकाला त्याच्यात दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुपला आता पर्याय नाही, अनुपला सगळ्या पिक्चर मी झेलायचं. तर कसं होतं की चला मुंबईला जायचं कामाला, अनुप येतेस का, भलेही त्याचं काम नसलं तरी आम्ही दोघं एकत्र निघतो, भले काय असलं तरी आम्ही एकत्र असतो. आता आमची अशी एक चांगली मैत्री पण जमलेली आहे आणि ही मैत्री येण्यासाठी म्हणून जो अनुपनी पण इफर्ट घेतलेले आहे या मूवीसाठी किंवा स्टोरीमध्ये जे इफर्ट दिलेले आहे, डिरेक्शनला इफर्ट दिलेले आहे, तर त्याचं जे आता पूर्णत्व जे आपण म्हणतो ते आता आपल्याला कापच्या रूपाने 21 जूनला थिएटर दिसणार आहे. आणि एक भले याच्यामधून एक आता एक सोशल मेसेज जरी असला तरी पण ना ह्या मूवीमधून काही गोष्टी आपण अशा पण आहेत ज्याच्यामध्ये धमाल मजा केलेली आहे. आणि मजा इन द सेन्स आहे की आता मगाच्या याच्यामध्ये आपण बघितलं की रेडामशीवरती दाखवलं, तर युजली ना लव्ह स्टोरी ज्या असतात त्या बिंग ह्युमन्स मध्ये असतात. तर याच्यामध्ये जी स्टोरी जी धमाल मजा आहे त्याच्यामध्ये हिरो हिरोईन व्यतिरिक्त प्राण्यांमध्ये पण धमाल मजा आहे. तर काय तर प्राण्याने पण तेवढं कोऑपरेट केलेलं आहे. तसंच ज्या टीमने आम्हाला सपोर्ट केलेला आहे, प्लॅनेट मराठी किंवा इतर जे चॅनल्स आहेत ते पण आम्हाला जे सपोर्ट करत आहेत त्यासाठी पण मी त्यांचे धन्यवाद मागतो. आणि एकदम तुमच्या सगळ्या पिक्चरसाठी ते आमच्या बरोबर असले असं मी म्हणतो. आणि 21 जूनला सर्वजण थिएटरमध्ये येऊनच हा पिक्चर बघा आणि त्या अशा प्रतिक्रिया वगैरे आमच्यापर्यंत पोहोचवा. अनुभव माझ्यावरती पण काही कमेंट करा. तुझ्या पायी झालं